शेतामध्ये मक्याचा उलडा, गोळेगावचा प्रवास आणि छड्यांना कलर. आजच्या या व्हिडिओमध्ये भरपूर धमाल काम आणि परिवाराची गोड वेळ पाहायला मिळणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. लाईक करा आणि आवडला तर फॉलो सुद्धा करा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. आज सकाळीच लवकर आंघोळ केली, कारण जायचं होतं गोळेगावला. सकाळचा चहा सगळे मिळून घेतला आणि लगेच मोठ्या घरी पोहोचलो. पावणीला गोळेगावला सोडायचं होतं. 8:30 वाजले होते. 9 वाजता गाडी. पटापट गाडीवर बसलो आणि 1000च्या स्पीडने थेट गोळेगाव गाठलं. थोड्या वेळ बसलो. 9:30ला संभाजीनगर पाचोरा बस आली. पाहुणी बसमध्ये बसले आणि मी परत 1000च्या स्पीडने घराकडे निघालो. रस्त्यात आणवा या गावामध्ये थांबून माझ्या मापाची पॅन्ट बघितली. आधी बऱ्याच वेळा मी या दुकानात कपडे घेतलेले आहे बरं का, पण आज काही जमलं नाही. पुढे सिद्धेश्वराजवळून गेलो. लांबूनच महाराजांचे दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. बहुतेक रोडचं काम सुरू होणार आहे, कारण या महिन्यात 3-4 वेळा मोजमाप करायला लोक आलेले. घरी आलो तर शिव रडत होता. काय झालं ते तुम्हीच बघा. पप्पाला सांगते मग पुन्हा शेताकडे निघालो. शेतात पूर्ण राहिलेल्या छड्यांना कलर मारून दिला. एका बाजूला घरची मंडळी वाफे निंदायचं काम करत होती आणि मी राहिलेल्या छड्यांना कलर मारत होतो. ही आमची लहान लहान बकरीची पिल्ले आहे बर का. तेवढ्यात महिला मंडळ म्हणाल्या, चला मक्याचा उलडा बाजूया. पटापट कंस घेतली, काड्या पेटवल्या. अश्विनी कंस सोलत होती. सोललेले कंस इस्तूवर टाकली. शुरती पण आली होती. दादा बकऱ्या वळत होता. मी कंस भाजत होतो. कंस भाजणं झाले आणि आम्ही सावलीत बसलो. प्रत्येकाच्या हातात एक एक कणी. सगळे मजेत हुरडा खात होते. खरं सांगतो, परिवारासोबतचा आनंद हा वेगळाच असतो. 5 वाजले आणि आम्हाला घरी निघायचं होतं. वेळूची गाडी घेतली आणि थेट घरी पोहोचलो. आज बुधवार होता. नाना पाराकडे निघाले होते आणि शिव नानाचा हात काही सोडेना. एका बाजूला सगळी मंडळी बसलेली होती. चला म्हटलं पाराकडे जाऊया. बुधवारचा बाजार म्हणजे आमच्या गावात जत्राच असते. शिवनगरी जळगाव सपकाळला कधी आलात तर बुधवारच्या बाजाराचा आनंद नक्की घ्या. जयराम भाऊचा आवाज आला, पाणीपुरी खा मंगेश भाऊ. मग काय एक एक प्लेट पाणीपुरी खाऊन टाकली. अंधार झाला होता. समा म्हणाला, काका मला कटिंग करायची. पटापट किशूच्या दुकानात समाची कटिंग करून टाकली. घरी आलो आणि शेवटी मस्त पैकी पावभाजी खाऊन दिवस संपवला. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच गावाकडची शेतातले आणि फॅमिली सोबतचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो नक्की करा.